अकोला जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की लोकांचे प्रवास करणे कठीण झाले आहेत। डाबकी रेल्वे गेट ते अमानतपूर हातरुण मार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून हे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहे। प्रशासनाने या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे। हा मुद्दा उपस्थित केला तरी काहीच उपाययोजना होत नाही। मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जात आहे का? बघूया सिटी न्यूजची ही विशेष रिपोर्ट। अकोला जिल्ह्यातील डाबकी रेल्वे गेट ते अमानतपूर हातरुण मार्ग हा अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला आहे। या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। वाहन चालक खड्डे चुकवताना उलट दिशेने वाहन चालवण्यास भाग पडत आहे। त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। इतकेच नव्हे तर या रस्त्यांची बिकट अवस्था पाहून अकोला लोणारगा एसटी बस सेवा ही बंद करण्यात आली आहे। या निर्णयाचा सर्वाधिक फटका अकोला शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे। पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था आणखीच वाईट होते। लहान वाहने चालवणे तर लांबच, परंतु पायदळ चालणे देखील कठीण बनते। हातरुण, अमानतपूर, कंचनपूर, बादलापूर, तेल्हारा, मालवाडा, कारंजा आणि इतर अनेक गावांना या रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका बसत आहे। फक्त 4 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायला वाहन चालकांना 20 ते 25 मिनिटं लागत आहेत। त्यामुळे वाहन चालक, प्रवासी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे। ग्रामस्थांच्या मते काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाले होते, पण त्यानंतर प्रशासनाने याकडे वळूनही पाहिले नाही। परिणामी संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी व्यापलेला आहे। वाहन चालकांना कंबरदुखी आणि इतर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तर वाहनांचे मोठे नुकसानही होत आहे। या प्रश्नावर हातरुण, मालवाडा, कांचनपूर, लोणारगा, अमानतपूर, आगर, बोरगाव, बेराळे या गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांना निवेदन दिले आहे। या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की प्रशासन डोळ्यावर झापडं लावून बसले आहेत। मोठा अपघात झाल्यानंतरच उपाययोजना केली जाणार आहे का, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारित आहेत। आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की खासदार, आमदार आणि प्रशासन यात काही पावले उचलतात का, की पुन्हा आश्वासनांचे गाजर दाखवले जाते। रेल्वे गेट ते हातरूणपर्यंत रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। 4-5 वर्षांपासून त्याची कुणीही दखल घेत नाही। नागरिकांनी विविध प्रकारे प्रयत्न केले, पण कोणताच अभियंता म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा यांनी त्या रस्त्याची आजपर्यंत दखल घेतली नाही। सदर रस्त्यावर बरेचसे खेडे लागून आहेत। त्या रस्त्यानं शेगावसाठी दिंडी मार्ग आहे। तो रस्ता खराब असल्यामुळे भाविक तिथून जाऊ शकत नाहीत। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊन राहिलं। एसटी बंद आहे। वयोवृद्ध माणसं येले त्या रस्त्यानं प्रवास करताना त्रास होऊन राहिला। मणक्याचे विकार वाढले आहेत। ॲक्सिडेंट भरपूर प्रमाण वाढलं आहे ॲक्सिडेंटचं पण। मागच्या वर्षी तिथं 2 मुलांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते जागेवरच गेले। एवढं गंभीर परिस्थिती असतानाही त्या रस्त्याकडे आजपर्यंत कोणी ढोकून पाहून राहिलं नाही। आज आम्ही 5-7 गावचे प्रतिनिधी रणधीर सावरकर आणि खासदार माननीय अनुपजी धोत्रे आम्ही यांना भेटलो। त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही काही ना काही करतो। त्यानंतर आम्ही BMCमध्ये आलो, पाटील साहेबांसोबत बोललो। त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही काही ना काही करतो। आमची मागणी एकच आहे की पुढे काही आम्हाला आणखी सगळ्या गावकऱ्याला काही उपोषण म्हणा किंवा रस्ता रोको म्हणा हे करायचं टाळा आणि लवकर त्या रस्त्याचं काम मार्गी लावा। धन्यवाद। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले आहे। हा रस्ता कधी सुधारला जाणार की लोक असेच अपघातांना बळी पडणार आहेत? खासदार आणि आमदार यावर काय भूमिका घेणार आहेत हे बघणे महत्त्वाचे आहे।